हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते. तर आमचे जे फेस आहेत काय झाले ते दुर्लक्ष करा. आम्ही हॉटेलवरनं डायरेक्टली आता चाललेलो आहोत आद्यासाठी स्टडी टेबल आणण्यासाठी. कारण सकाळपासून ती त्या स्टडी टेबलसाठी रडते आणि त्याच्यासाठीच तिने जेवण पण आज फिनिश केलं पूर्ण. तुला मांडी घालून बसायचा घ्यायचा का छोटावाला? ठीक आहे ना, मग खुर्चीचा नको ना? चपाती खुर्चीचा नको आहे मग तसलाच घेणार आहे. आणि चपाती भाजी पण खाल्ली आहे. आणि स्टडी टेबल वर बसून काय काय करणार आहे तू? अभ्यास आणि नाही, फक्त अभ्यास करायचा. तू आमचं ऐकणार का सगळं? नाही म्हणते. तुला मी बोललो होता आता मागं बस का नाही बसलीस? नाही जेवली ना तर मग टेबल मागणार परत देऊन टाक. जेवण नाही केलं तर जेवण करणार ना? कसं करणार? किती वेळ झाला ती रडत होती. फायनली मग आता मी स्टडी टेबल घ्यायला चाललेलो आहोत तिला. आणि मला असं वाटतं स्टडी टेबल नको घ्यायला, तुला बुक्स घेऊयात आपण फक्त बुक्स घेऊ की तसल्यावाले. काय करते असं नाही बोलायचं. अरे मी एकदा पण इथं रील काढायला आली नाही अजून. किती जण रील काढायला, किती जण येतं खाली फोटोज वगैरे काढायला. बस तुला मी सांगितलं ना, काय नको तिला हे करत जाऊ. ती एकच ह्याचा नाद लावते तिकडे आहे का? आणि हे सगळं विकीमुळेच झालेलं आहे. कारण विकीच तिला सकाळी म्हणलं होतं की स्टडी टेबलचं. मग तू कशावरून तिला सायकलचं दुकान आहे स्पेशल. मग स्टडी टेबल कसं काय तिच्या लक्षात आलं? ए सायकल घ्यायची का? जाऊ दे स्टडी टेबल. हा सायकल घ्यायची ना? स्टडी टेबल नको ना? हे काय करायचं? तिला ती सायकल तसली चालवता नाही येणार. येते का चालवाय तुला? सायकल घेऊ दे. आता काय शिकायचं आयुष्यभर? अरे शिकायचं नाहीये, पण तिला तसं स्टडी टेबल सायकल वरनं तिला तसलं हे तिला कसली सायकल म्हणतात ती स्लायडिंगची ना? ती पण घे पुढच्या मंथ मध्ये. पुढच्या वर्षी आता 2-3 वर्ष काही ना करू नको परत. तोपर्यंत तिची हाईट पण वाढेल आणि तिला मग मग तिला झोप आली तरी ती झोपत नाहीये. काहीतरी उगाच शांत बसा. गौरमावचं घर इकडे नाहीये. गौरमाकडे जायचंय का तुला? हा पहिल्यांदाच मी तिला काहीतरी लय छान नाही. पहिल्यांदाच मी काहीतरी आद्याला घेऊन देतोय स्वतः. काय घेतलं म्हणजे आद्याला तुम्ही? मीच घेतलंय सगळं त्यांना. काय नाही का ना, मी घेतलेली का नाही सायकल तुला? सायकल तुझ्या गल्ल्यातल्या पैशाची. मी आलेलो आहोत भांडमध्ये. आणि मला गेले ना हे देवघर दिसले, जे की आजकाल ट्रेंडला चाललेत. म्हणजे सगळ्यांकडेच असे देवघर आहेत. मग मी तेच बघत होते. प्राईज 5,000पासून पुढे आहेत. खूप सुंदर आहेत. आता माझ्याकडे यातलं देवघर आहे, तर मी त्याची पण प्राईस बघत होते. तर खूप सुंदर देवघर होते. पण आत्ताच एवढ्या लवकर काय एवढं लगेच सगळं घेणार नाही आहे. पण खूप छान होते. बैठी पण होते, उभं राहून पूजा करता येईल असे पण होते. आणि त्याला स्टोरेज पण होतं. तीनच आहेत का? ते कसलं? तिला काय आवडते ए तिकडं कुठे येतं? हे बघ, हा पण चांगला आहे. हे हा घ्यायचा का? प्लास्टिक मोडला नाही ना कुठं? हे पण बसू शकतो. 1500 आतमध्ये आहे ना स्टोरेज आहे, असं ओपन करता येतं. त्यात पुस्तकं वगैरे बसते. प्लास्टिक. आणि हा कितीला आहे? 1600 रुपयाला. ह्याच्या स्टोरेज नाहीये, त्यामध्ये स्टोरेज आहे. आणि हा 2,500 रुपये.
काय आहे फायबर आहे का लाकूड? लाकूड MDF मध्ये मटेरियल येतं. MDF म्हणजे फ्लाय टाईप. ओके हा. MDF नाही ते हे निसाट हो हो त्याचं लावायचं असतं. चिटकवायला लागतं. करता येतं वर खाली सेटिंग करता येतं. म्हणजे वर खाली का? ऍडजस्टेबल आहे म्हणजे लहान मुलाची. बघू प्लॅस्टिकचा आधी हो बघ ह्यो ह्याच्यावर बस. पण हा कितीला 250. 1600 बस बस बाळा बस. तर हे कम्फर्टेबल नाही आहे ह्याच्यावरती. कम्फर्टेबल नाही का? लागला लागला हो बरं पुढे सर जरा. पुढे कर येतंय का बस तुला पटलंय का? कम्फर्टेबल आहे का? होय? आणि माझ्या लग्नातलं जे फर्निचर होतं ना ते सुद्धा माझ्या सगळ्या पसंतीनं होतं, माझ्या आवडीचंच होतं. आणि पण आम्ही इकडून तिकडून शिफ्टिंगच्या नादामध्ये माझं जे कपाट होतं गोदरेजचं नव्हतं, लाकडी कपाट होतं, ते इतकं तुटलंय ना अक्षरशः त्याचं दरवाजेसुद्धा लागत नाहीत. म्हणून मी कपाटच बघत होते. तर मला मम्मी म्हणत होते की लाकडी घ्यायचंच नाही, घेतलं तर गोदरेजचं घ्यायचं. पण ते सुद्धा मी एवढ्या लवकर घेणार नाही आहे. जोपर्यंत ते कपाट चालतंय तोपर्यंत मी ते चालवणार आहे. आणि अशा प्रकारे आद्या माझ्यासमोर आत्ता खुर्चीवरून खूप जबरदस्त पडलेली आहे. आणि हा टेबल घेतानाच मला विचार येत होता ते खुर्चीवरून उड्या मारायचा प्रकार करणार आहे, आणि तसंच झालं. त्याला टेबल घेतलेला. टेबल आवडला का तुला? कसला घेतलाय? बघ आता अभ्यासच करू नको, तुला परत देऊन टाकणार तो टेबल. तर घरी गेल्यानंतर ना तिचा टेबल लावल्यावरती कशी बसते ते दाखवत तुला. टेबल आलेला आहे आद्याचा, तिथेच ठेव की लाईट्स लावतो. तू आता काय करणार इथे बसून? बसवते बस. बसा. हाय हा आहे आद्याचा स्टडी टेबल. काय करणार इथे? जेवण करणार का? कसं आहे? देऊ का अभ्यास पुढे सर करायला? ना थोडीशी खुर्ची पुढे सरकवते तुझी. अभ्यास करायला देऊ का तुला? बस का मागे सर तू आद्या थोडस खुर्चीवर. मागे सर थोडस खुर्चीवर मागे सर. हा येतंय का बसायला? कसा वाटतोय? पण बसले. हा टेबल 6 वर्षापर्यंत चालू शकतो, कारण आता ती बघ कुठे चालते? ह्याच्या देऊन टाक माघारी. माघारी देऊन टाक. वर नको चढू. माघारी देऊन टाक. वर नसतं चढायचं. माघारी देऊन टाक टेबल. खुर्चीवर बसायचं असतं मी फक्त. देऊन येतो. अरे तिथं बसायचं असतं फक्त. उतर खाली, खाली उतर लवकर. अरे खुर्चीवर बसायचं असतं फक्त.